नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, क्रांतिवादी टिळक आणि अहिंसावादी गांधी या दोन मतप्रवाहांचा संगम ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण म्हणजे सिंहगडावरचं लोकमान्य टिळकांचं हे निवासस्थान तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आणि आज आपण याच ठिकाणी भेट देतोय। नेमकं या ठिकाणचा इतिहास काय आहे, या ठिकाणची जी काही लोकांनी जर आपण बघितलं जे काही स्वातंत्र्याची प्रेरणा जी आहे ती कशा पद्धतीने इथून निर्माण झाली होती, लोकमान्य टिळक इथं का वास्तव्याला होते सिंहगडावर, त्याच्या मागचं सुद्धा आपण कारण जे आहे ते जाणून घेणार आहोत। नेमकं या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता मुळात जर आपण बघितलं तर 1890 मध्ये लोकमान्य टिळकांनी हा वाडा जो आहे तो रामलाल नंदराम नाईक यांच्यापासून विकत घेतलेला होता। आणि या वाड्यामध्ये लोकमान्य टिळक जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर वास्तव्यास असायचे। त्याचबरोबर ज्या वेळेस ते आजारपणामध्ये होते त्या आजारपणाच्या काळामध्ये सुद्धा लोकमान्य टिळक या सिंहगडावरील याच निवासस्थानामध्ये वास्तव्यास होते। सगळ्यात महत्त्वाची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी या सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या वाड्याची आपण बघितली तर याच ठिकाणी महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची 1915 मध्ये भेट झाली होती। आता एक मुद्दा जर आपण बघितला तर महात्मा गांधीजी जे आहेत ते 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा जो काही त्यांचा लढा आहे तो लढण्यासाठी किंवा 1893 मध्ये एकंदरीतच जी काही व्यापाराशी संबंधित त्यांच्याकडे खटला आला होता तो खटला लढवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते। आणि तिथं मवाळ आणि जहाल मार्गांचा अवलंब करून तिथल्या कृष्णवर्णीय लोकांना आणि भारतीयांना त्यांनी न्याय जो आहे तो मिळवून दिला होता। आणि त्या अनुषंगाने महात्मा गांधींचे असलेले जे काही राजकीय गुरु आहेत ज्यांना आपण गोपाळकृष्ण गोखले असं म्हणतो, ते ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महात्मा गांधींशी त्यांची भेट झाली होती। आणि महात्मा गांधींनी त्यांना भारतामध्ये येऊन भारतीय लोकांना सुद्धा या सगळ्या जोखडातून मुक्त करण्याची विनंती केली होती। आणि मग महात्मा गांधी गोखलेंच्या विनंतीवरूनच कुठे येतात, भारतामध्ये येतात 9 जानेवारी 1915 मध्ये। आणि हा 9 जानेवारी दिवस जो आहे तो आपल्याकडे प्रवासी भारतीय दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर ज्यावेळेस महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर त्यांना इकडे ह्या सगळ्या चळवळी करायच्या होत्या। मात्र 1 वर्ष ते ह्या सगळ्या बाबी समजून घेण्यामध्ये होते की नेमकं आपल्याला चळवळ काय करायची आहे, स्वराज्य मिळवायचं आहे, मात्र ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे। आणि या सगळ्या काळामध्ये भारतामध्ये जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळक जे आहेत ते त्या ठिकाणी प्रसिद्ध होते। त्यांनी 1905 मध्ये सुरू झालेली जी काही स्वदेशी चळवळ आहे ती बंगालमधून संपूर्ण देशभरामध्ये नेण्याचं काम केलं होतं। एकंदरीतच लोक जोडण्याची, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर चळवळ पुढे नेण्याची ही जी काही सगळी क्षमता आहे ती टिळकांमध्ये होती। आणि मग त्यानुसार आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या बाबी पुढे पार पाडायच्या आहेत। त्यामुळं लोकांना कसं या सगळ्या चळवळींमध्ये सहभागी करून घ्यायचं, ह्या सगळ्या बाबींसाठी आणि स्वराज्य कसं मिळवायचं ह्या सगळ्या बाबींसाठी महात्मा गांधींनी याच ठिकाणी टिळकांसोबत काय केली होती, भेट घेतलेली होती। आणि या भेटी दरम्यान त्यांच्यामध्ये 2 ते 3 तास चर्चा झाल्या, सखोल चर्चा त्या ठिकाणी झाल्या। आणि मग त्या अंतर्गत पुढे महात्मा गांधी जे आहेत ते टिळकांचं जे असलेलं स्वराज्य होतं त्या स्वराज्याला ते पुढे पूर्ण स्वराज्यामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं। लोकमान्य टिळक याच वाड्यामध्ये असताना त्यांनी 2 महत्त्वपूर्ण ग्रंथ जे आहेत ते इथं लिहिलेले आहेत। त्यापैकी ओरायन नावाचा एक ग्रंथ आहे आणि द आर्क्टिक होम इन द वेदास नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता। आणि या आर्क्टिक होम इन द वेदास नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी आर्य लोक जे आहेत ते मुळात आर्क्टिक या प्रदेशातून भारतामध्ये आलेत असं एक मत त्यांनी त्या ग्रंथामध्ये व्यक्त केलं आहे। कारण की आर्य मुळात कुठून आले याबद्दल आपल्याला इतिहासकारांमध्ये मतभेद जे आहेत ते पाहायला मिळतात। काही जणांचं मत आहे की ते तिबेटमधून आलेत, काही जण असं म्हणतात की अल्प्स पर्वतरांगातून आलेत, काही म्हणतात युरोपमधून, काही जण भूतानमधून। त्यामुळं हे वेगवेगळे विचारप्रवाह आहेत। आणि टिळकांनी या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की ते आर्क्टिक या प्रदेशातून आलेले आहेत। त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी जो काही मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिला गीता रहस्य नावाचा ग्रंथ होता, तो ग्रंथ त्यांनी त्या तुरुंगामध्ये लिहिला। मात्र ज्यावेळेस त्यांची 1914 मध्ये त्या तुरुंगातून सुटका झाली, त्या जर आपण बघितलं मंडालेपासून भारतातला जो काही हा प्रवास आहे तो सागरी मार्गाने प्रवास होता, समुद्र मार्गाने प्रवास होता। आणि तो प्रवास करत असताना काही त्या जहाजातलं जे काही सामान आहे ते पाण्यामध्ये पडतं आणि त्यासोबत टिळकांचं सुद्धा सामान त्या पाण्यामध्ये पडतं आणि ते तिथं बुडून जातं। आणि त्यासोबतच लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला जो काही गीता रहस्य नावाचा ग्रंथ असतो तो सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडून जातो, लक्षात घ्या। आणि मग त्यानंतर ते ज्यावेळेस पुण्यामध्ये येतात, पुण्यामध्ये आल्यानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी लिहून काढतात। आणि एक विशेषता जर आपण बघितली तर याच ठिकाणी म्हणजे सिंहगडावरील याच राजवाड्यामध्ये या वाड्यामध्ये जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य या अलौकिक ग्रंथ
मुद्रण प्रत जी आहे, मुद्रण प्रत याच ठिकाणी 1915 मध्ये तयार झाली होती, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कळवा. थांबूयात. थँक्यू सो मच.